युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. रुपाली चाकणकर आणि भोंदू बाबा अशोक खरात ह्या दोघांचं नातं काय? तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. यांचं नातं गुरु शिष्याचं नाही, अंधारात वेगळं नातं, बाहेर दाखवते वेगळं नातं. तर हे वेगळं नातं काय आहे काय नाही हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेव्हा कळेल तुम्हाला. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाईक करा, कमेंट करायला विसरायचं नाही. अशोक खरात हा भोंदू बाबा नाशिकचा आशिक, याने 58 नाही तर 200 नाही तर 1000 ते 2000 महिलेवर त्याने अत्याचार केला. हा गडी त्याच्यापाशी महिला कुठून यायच्या तर रुपाली चाकणकर याच्या बिझनेस मध्ये सामील होती, पण अजून उघड व्हायचं आहे. हे तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करा. रुपाली चाकणकर त्याच्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होती का? कारण आता त्याच्या बायकोला अरेस्ट करण्यासाठी, अशोक खरातच्या बायकोला अरेस्ट करण्यासाठी नाशिकचे पोलीस धाव घेत आहे. काय वाटत आहे तुम्हाला की अशोक खरातची बायको काय करत होती? बाया पुरवण्याचं काम करत होती काय? काय एकटीच करत होती? ते कोणी होतं का तिला अजून पुरवण्यासाठी? का रुपाली चाकणकर होती? रुपाली चाकणकरचं आणि अशोक खरातचं नातं काय? का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं आहे की अजून नवरा बायको सारखं नातं आहे की कसं नातं आहे? हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की कमेंट करा. वाटत असेल तर कमेंट करणं गरजेचं आहे. अशोक खरात हा भोंदू बाबा टेबल टेनिसचे जे व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रात भरपूर व्हायरल आहे. पण ह्या व्हिडिओच्या मुद्द्याचं कारण काय आहे? हा व्हिडिओ बनवत का होता? टेबल टेनिसचे महिले संघ जे व्हिडिओ बनवत होता हे व्हिडिओ तो बनवत का होता? कारण त्याला तो असा करत होता की महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी तो व्हिडिओ शूट करत होता. असं तुम्हाला वाटते का? वाटत असेल तर नक्की कमेंट करा. अशोक खरात उर्फ भोंदू बाबा नाशिकचा आशिक, हा भोंदू बाबा रुपाली चाकणकरचा प्रेमी होय का? अजून कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? अशोक खरात हा भोंदू बाबा रुपाली चाकणकरचा बॉयफ्रेंड होय काय? यांचं नातं काय आहे नेमकं? रुपाली चाकणकर ही महिला आयोगाची अध्यक्षा होती, तिने राजीनामा दिला. भरपूर अशोक खरात संघ व्हिडिओ मंत्री संत्रींचे लोकांची व्हिडिओ आहे, त्याने राजीनामा दिला. आणि रुपाली चाकणकर का दिला राजीनामा? काय वाटते तुम्हाला? याच्या माग कारण काय? रुपाली चाकणकरने राजीनामा का दिला? याच्या माग कारण काय? याच्या मागचं कारण असं असेल की अशोक खरातला महिला पुरवण्याचं काम रुपाली चाकणकर करत असेल. काय वाटतं तुम्हाला? रुपाली चाकणकर महिला पुरवण्याचं काम करत होती का? मग कोण करत होती? त्याची बायको. आता त्याची बायको तर सापडलीच आहे. अगोदर म्हणायची त्याची बायको की माझा नवरा असा तसा नाही, माझा नवरा गुन्हेगार नाही, माझ्या नवऱ्याला फसवण्याचं काम करत आहे, अशी ती त्याची बायको म्हणत होती. आता दुसऱ्याच वेगळ्या पद्धतीची तुतारी वाजत आहे आणि आता त्याच्या बायकोला सीबीआय सीआयडी नाशिक पोलीस वाले पकडत आहे. काय वाटतं तुम्हाला? हा अशोक खरात याने 58 ते 150 ते 2000 महिलेवर अत्याचार केला. या महिला स्वतःहून आल्या का? हा महिला त्याच्यापाशी स्वतःहून आल्या काय? कोणीतरी बोलावला महिलेला? महिला पुरवण्याचं काम कोणी करत होतं का? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट करणं गरजेचं आहे तुमचं. अशोक खरात हा व्यक्ती स्वतःच कोल्ड्रिंक पाजून महिलेवर अत्याचार करत होता. महिलेवर अत्याचार अशा पद्धतीचा करत होता की ज्या व्हिडिओ आम्ही बघतो, सोशल मीडियावर बघून राहिलो, स्वतः सगळ्या महिला कृती करून राहिल्या. अशोक खरात कुठलीही कृती करून राहिला नाही. आणि याबाबत रुपाली चाकणकरला माहित असेल का? अशोक खरात ह्या अशा कांड करतो, ह्या गोष्टी आपल्या रुपाली चाकणकरला माहित होत्या का? हे रुपाली चाकणकर अशोक खरातची प्रेमिका होय का? ते घरामध्ये वेगळ्या पद्धतीचं नातं बाहेर मध्ये दाखवलं पाहिजे नाही, हे नातं या पद्धतीचं असेल. ती म्हणते की माझं गुरु आणि शिष्याचं नातं आहे. अशोक खरात माझा गुरु आहे, मी त्यांची शिष्य आहे. अशोक खरातचे पाय धुतात, ते अशोक खरातचे पाय धुवून त्याला चारून देतात. ऊन असली तर छत्री पकडते. तर विचार करा तुम्ही, ही महिला आयोगाची अध्यक्षा, ह्या महिला आयोगाला शोभलं का या गोष्टी?
काय म्हणाल तुम्ही? एवढ्या गोष्टीचा केअर करते अशोक खरातची, तर तुम्हाला वाटते का की ही याच्या संग मिळली असेल म्हणून? हिनं राजीनामा यासाठी दिला का की आपण अशोक खरातला हेल्प करू शकणार नाही, मदत करू शकणार नाही, त्या कारणामुळं आपण राजीनामा देऊन द्या आणि अशोक खरातला मदत करावं चोरून? काय वाटतं तुम्हाला? हा फक्त राजीनामा का फक्त एक लोकांच्या समोर एक बुजगाव नाही का? हा राजीनामा फक्त बुजगाव नाही का? दुसरंच काहीतरी दाट गळून राहिली? काय वाटते तुम्हाला? कारण अशोक खरात आणि ह्या रुपाली चाकणकरचं नातं एवढं क्लोज मध्ये आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. जे पेन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, पोलीस लोकांच्या हातात आहे, ते पेन ड्राईव्ह मधले जे व्हिडिओ व्हायरल झाले ना, खोटं नाही सांगत, सगळ्याच महिला दिसणार त्याच्यात. मंत्र्या संत्र्याच्या बायका, सगळ्या ज्या महिला त्याच्या संग काम करत होत्या, सगळ्या महिलेचे व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसणार. काय म्हणाल तुम्ही? काय म्हणणार? अशोक खरात हा असा व्यक्ती, हा भोंदू बाबा आहे, वाचण्याचा प्रतीक मनात ठेवून तो महिलेवर वाईट परिणाम म्हणजे महिलेवर अत्याचार करत होता. आणि महिला बेवकूफ अशी आहे की महिला त्याच्यापाशी जाऊन स्वतःवर अत्याचार करून घेण्याचं काम महिलेनं केलं. काय वाटते तुम्हाला? रुपाली चाकणकरला हे माहित होतं अशोक खरात काय काय करतो, काय काय नाही? नक्की कमेंट करून सांगा. नातं काय आहे? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं आहे की वेगळ्या पद्धतीचं नातं आहे? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.